असेल तरी तुमची शुद्ध दृष्टी असायला पाहिजे. असं जी जशी आहे तसंच बघा. म्हणजे तिला काहीतरी असं वेडेवाकडं विचाराने नका बघू. जर तसं बघाल तर मग तुमच्या मनामध्ये काहीतरी येईल. एक म्हणजे उदाहरण की आपण अंधारातून जात आहोत आणि अंधाराकडे पाहिलं तर आपल्या मनामध्ये जी कल्पना निर्माण होईल की इथं कुठेतरी काही आहे का, मग लगेच आपल्याला ती आकृती दिसायला लागेल. कारण आपल्या मनात आहे ते, म्हणून ते दिसायला लागेल. आकृती दिसायला लागेल, मग काहीतरी भयंकर आपल्याला दिसायला लागेल, मग आपण घाबरून जाऊ. म्हणजे ह्या गोष्टी घडतात. म्हणून ही दृष्टी जी असते आपली, ही दृष्टी कधीही अगदी निरागस असली पाहिजे, प्रामाणिक असली पाहिजे. असं बघण्याचा जो तोलमोल आहे आपला, हा अगदी साफ सुथरा आणि चांगला असायला पाहिजे. आणि नेहमी बघत आहो आपण दुसऱ्याकडे तर चांगल्या दृष्टीने बघत आहो का, हे आपल्या अंतर्मनाला सुद्धा पटलं पाहिजे की खरंच मी हिच्याकडे बघत आहे किंवा ह्या याच्याने पाहत आहे तर मी चांगल्या विचाराने बघत आहे त्याच्याकडे, कुठेतरी माझा विचार डसमडला आहे का, कुठेतरी मी दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहत आहे का, हे तुम्ही जाच पडताल करा आधी. कारण जर तुम्ही मनात एक ठेवाल आणि पाहण्यात एक असेल ना तुमच्या, तर ते परिणाम त्याचे घातक होतील. कारण तुमची दृष्टी जरी तुम्ही लोकांना दाखवण्याकरता जरी तुमची दृष्टी तुम्ही चांगली म्हणत असाल तरी त्याचे परिणाम तुमच्या संकल्प, वाचा, कर्म याच्यावर होईल. कारण हा मेन पॉइंट आहे दृष्टी. ह्या दृष्टी की नाही मला वर्गाला नियमित यायचं आहे आणि नियमित मी धम्माचं की नाही तर आचरण करेल. आणि समजा मध्यंतरी आपलं थोडस कुठेतरी चूक अमुक झाली तर मग आपण असं जाऊ दे, झालं तर झालं, आता काय पुन्हा ते सुरू करायचं, असं हा विचार नाही करायचा. झालं असेल ना, आता झालं, पण नंतर करू शकता ना तुम्ही. तीच आठवण करून घ्यायची की मी हा संकल्प केला होता, हा संकल्प पूर्णत्वाला गेला नाही, हा संकल्प मी केलेला होता, हा पूर्णत्वाला गेलेला नाही, म्हणून मला पुन्हा पुन्हा या संकल्पना करायची आहे. आणि ती संकल्पना तुम्ही जर करत असाल असं पुढे 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 तो संकल्पना जाईल तर तुमचा अधिकाधिक विकास होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षणी तुम्ही की जागृत अवस्थेत राहाल. म्हणजे संकल्प करत आहोत तर तुम्हाला त्याची जागृती असायला पाहिजे की मी संकल्प कोणता करत आहे, चांगला करत आहे, वाईट करत आहे, त्याचा परिणाम माझ्यावर चांगला होत आहे, माझ्या परिवारावर होत आहे का, माझ्या मैत्रिणीवर होत आहे का, माझ्या स्टॉफवर होत आहे का, असा. म्हणजे मी जर संकल्पना बघा, एखाद्या स्टॉप मध्ये एखादी व्यक्ती 4 लोक खूप कचवच कचवच करतात आणि एखादी म्हणते शांत राहा ग, तसं नाही, हे बघा हे आपल्याला असं करायचं. मग आपण कान देऊन ऐकतो की नाही, हा मग आपल्याला पटलं तर आपण म्हणतो हो हे बरोबर आहे असं. म्हणजे कुठेतरी आपण जर चुकत असू तर सरळ मार्गावर येतो ना, सांगितलं तर येते ना आपल्या लक्षात की नाही हे बरोबर आहे, हे जे सांगत आहे हे बरोबर आहे असं. तर म्हणूनच आपलं तिथेच ते संकल्प आहे आपला की त्या संकल्पनेने आपल्याला वागायचं आहे आणि ती संकल्पना आपल्याला समोर ठेवून आपल्या कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करायचा आणि करायचा. संकल्प करण्यासाठी भरपूर संकल्प आहेत आपल्याला आणि ते करू शकतो, फक्त कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तिथे आपण कमी पडायचं नाही त्या संकल्पनेत असं. तसंच सम्यक वाचा. आता मागच्या हप्त्यात भंतेजींनी सांगितलं होतं शारीरिक, वाचिक, मौखिक हे जे याचे परिणाम कसे होतात. भंतेजींनी सांगितलं की वाचा ही परिणामकारक असते, वाचेमुळे खूप वाईट परिणाम होतात आणि चांगले पण परिणाम होतात. तुमची वाचा कशी आहे हे तुमच्यावर निर्भर आहे. तुम्ही वाचेनी समोरच्याला जोडत आहात की तोडत आहात हे तुम्ही ठरवायचं आहे. जेव्हा 2 लोक एकत्र येतात ज्याला मैत्री म्हणतो आपण, हे मैत्री कुठे जोडते, ह्या वाचेमुळे जोडते. ही वाचा जर तुमची चांगली असेल तर तुमची मैत्री इतकी टिकून राहते. आपण काय म्हणतो, मी तर माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करते, मी तर माझ्याकडून चुकी करतच नाही, पण समोरचीच बरोबर बोलत नाही. अरे समोरची बोलत नसेल पण तुम्ही वारंवार जर करत असाल, ती वाचा बरोबर करत असाल आपली वाचेमध्ये, तर ती समोरच्यावर आपोआपच परिणाम होईल आणि तिला वाटेल अरे माझं कुठेतरी चुकते, माझ्या समोरची व्यक्ती इतकी प्रामाणिकपणे बोलते, वाचेमध्ये हिच्या कधीच वाईट येत नाही, पण माझ्याच वाचेमध्ये कुठेतरी गलत होत आहे असं. आता एक एक्झाम्पल इथे आपल्याच वर्गामध्ये एक्झाम्पल, आणि तुम्ही बघत असाल की शैलाचं माझं संभाषण जेव्हा होते, शैला अगदी जोरावर येऊन जाते, हायर होऊन जाते आणि कधी कधी वाचेतून तिच्या एखादा शब्द गलत येतो, पण मी तिच्याकडे बघतच राहते, मी पुढे काहीच बोलत नाही. मी तिच्याकडे एकसारखं बघते, अशी रागाने नाही पाहत, असंच पाहते. मग ती म्हणते काय झालं तुला, माझ्याकडे का बघते अशी, असं. मग कुठेतरी तिला वाटते काय बोलली का मी असं. म्हणजे मला तिला लवकर लक्षात येते माझ्याकडे रीना बघत आहे रागाने,
किंवा माझ्याकडे बघून राहिली म्हणजे माझं कुठेतरी चुकलं, म्हणजे तिला कळलं ते असं. म्हणून आपली जी वाचा आहे ना, ती वाचा सुद्धा आपल्याला आपल्या कृतीमध्ये उतरली पाहिजे. आणि जी आपण वाचा करत आहोत तर तेच परिणाम आपल्या शरीरावर पण असला पाहिजे. नाहीतर आपण बोलतो एक करतो एक असं, म्हणजे बोलतो कुठेतरी, बोलून राहिलो वैशालीला, पाहून राहिलो करुणाकडे असं, तर हे अशाही गोष्टी व्हायला नको. याने पण म्हणजे वाईट परिणाम होते असं. म्हणून तसं न करताना मी जर पॉइंट नोट करत आहे किंवा मी सांगत आहे, तर मला वैशालीला सांगावं वाटलं तर वैशालीकडे पाहून सांगेल असं, करुणाकडे सांगायचं तर करुणाकडेच पाहून सांगेल. म्हणजे तिलाही समजलं पाहिजे की हिच्या वाचेतून ही मला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत आहे, म्हणजे माझ्या कृतीतही असायला पाहिजे. असं नाही मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही म्हणाल मग आम्हाला सांगत आहे की असं करावं लागते तसं करावं लागते, स्वतः काय करते असं. तर म्हणून माझ्यातही ते उतरायला पाहिजे. मी सुद्धा तसंच असायला पाहिजे की मी वाचेमध्ये माझा जो आहे, तर माझ्या वाणीतून जो वाईट शब्द निघेल त्याचा परिणाम घातक होईल. मी जर तुम्हाला वाईट बोलले तर तुम्ही सुद्धा त्याचा जो वापस जो मला द्याल, प्रत्युत्तर द्याल, तर तो वाईटच असेल. म्हणून मला सुद्धा वाचेवर कंट्रोल करावं लागेल. म्हणून ही वाचा जी आहे तर ही खूप चांगली मृदू असायला पाहिजे, मैत्रीपूर्ण असायला पाहिजे आणि मन जोडणारी असायला पाहिजे असं. तर ह्या वाचेवर आपलं नियंत्रण असायला पाहिजे. महत्वाचा टप्पा असतो वाचेवर नियंत्रण, तर तो वाचेवर नियंत्रण असायलाच पाहिजे आपल्या असं. आणि ती सम्यक वाचा असली पाहिजे, म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा ती चांगली वाटली पाहिजे असं. तसंच सम्यक कर्म, आता आपल्या हातून कर्म घडते, आपण कर्म करतो, पण कर्म करता वेळेला त्याचा परिणाम सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे की मी जे काही वाईट कर्म करत आहे तर त्याचा तर वाईटच परिणाम होईल, चांगले कर्म करेल तर चांगलाच परिणाम होईल असा. तर म्हणून आपण कर्म करता वेळेला सुद्धा म्हणजे विचारपूर्वक कर्म करायचे की चांगले करू तर त्याचा परिणाम चांगला, वाईट करू तर त्याचा परिणाम वाईट होईल असं. तसंच आजीविका, आपली आजीविका चांगलीच असायला पाहिजे, सम्यक असायला पाहिजे. तर मग आपली आजीविका चांगली आहे आणि म्हणून एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जातो आणि तिथे जर आपल्याला असं काही कमी जास्त दिसलं तर तिथे नाराज होता कामा नये किंवा त्यांच्यावर कडे बोट दाखवता कामा नये. आपण प्रयत्न करायचा की जमेपर्यंत त्यांना आपण समजावून सांगू शकतो का असं. म्हणजे ते आजीविकेबद्दल बरेच का कमी लोकांना ह्या जे आर्यष्टांगिक मार्ग आहे याच्यातले बरेचसे मार्ग जे आहेत खूप कमी लोकांच्या लक्षात येतं, बऱ्याचशा लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून आपण शिकलो तर आपण त्यांना शिकवायचं की बाबा रे हे असं आहे आणि ही अशी आजीविका असायला पाहिजे. म्हणून ही आपली आजीविका सुद्धा चांगली आणि सम्यक असायला पाहिजे. तिथे कोणताही द्वेष नसायला पाहिजे, कोणताही उच्च नीच अशा गोष्टी नसायला पाहिजे, म्हणजे ती सम्यक असायला पाहिजे. सम्यक व्यायाम आपल्याला म्हणजे ते जे रोजचे दैनंदिन जीवनातले जे आपली दिनचर्या आहे तर ती नित्य नियमाने आपल्याला आपल्या पद्धतीने आपण जसं सम्यक पद्धतीने ठेवलं पाहिजे. म्हणजे आज कोणीतरी सांगितलं खूप जास्त करायचं, नाही सांगितलं कमी करायचं असं नाही, सम्यक असायला पाहिजे, सारखी ठेवा नेहमीसाठी. म्हणजे असं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला रोजचे कार्य काय आहे, सकाळी उठून काय करायचं आहे काय नाही याचं नियोजन आपण करतो. आणि मेन म्हणजे सर्वात महत्वाचा आपला पॉइंट जो असतो तो चिंतन. मी नेहमी सांगता वेळेला माझा हा पॉइंट असतो की तुम्ही उठल्यावर 5 मिनिटं स्वतःसाठी द्या, चिंतन करा की तुम्हाला दिवसभराचं काय करायचं आहे. कुठे जायचं जरी असेल तरी नियोजन करा त्याचं. म्हणजे उठल्याचं करायचं ना मग गायनबाई मला जायचं आहे असं नाही, तुम्ही ठरवून घ्या आधी. उठल्यावर 5 मिनिट तुम्ही तुमच्या शरीरासाठी नाही देऊ शकत का, 5 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या आणि तिथे तुमचं नियोजन असायला पाहिजे. नियोजन म्हणजे काय, तुमचं चिंतन असायला पाहिजे. तुम्ही 5 मिनिटं बसा, चिंतन करा आणि तुम्ही ठरवा की आज तुम्हाला कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, तुम्हाला इतक्या टाइम मध्ये तुमचे घरचे काम कार्यक्रम आटपून जे काही काम आहे स्वयंपाक पाणी जे काही आहे ते आटपून तुम्हाला इतक्या वाजता तिथे जायचं आहे असं. तर ही तयारी असू द्या. म्हणजे हे जे चिंतन केलं ना तर तुम्हाला याचं म्हणजे भारी जाणार नाही कोणती गोष्ट. नियोजन असतं, प्रत्येक कामाचं नियोजन असतं, नियोजन केल्याशिवाय कोणतंही कार्य करत नाही आपण आणि करायलाच पाहिजे. बरेचसे लोक उठलं चाललं असं नाही, त्याचं चिंतन असायला पाहिजे, चिंतनावरच सर्व आधारित आहे. आणि तुम्ही चिंतन करा तर त्याचा परिणाम पण सुद्धा तुमच्या व्यायाम स्मृतीवर येईल. तसंच सम्यक समाधीत भंतेजींनी सांगितलंच आहे की तुम्ही नुसतं बसून राहाल म्हणजे मी काय करते समाधीमध्ये आहे. आता विपश्यनावाले वगैरे म्हणतात ना की बसल्या तर मी ध्यान समाधी करत आहे. ध्यान समाधी म्हणण्याऐवजी तुम्ही चिंतन करत आहात असं जर म्हटलं तरी चालेल.
कारण बाबासाहेब चिंतनच करायचे ना, म्हणून सकाळी प्रत्येक क्षणाला त्यांचं चिंतन असायचं असं. तर ते चिंतन जर तुम्ही सतत करत आहात तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर सुद्धा होईल, तुमच्या जीवनावर सुद्धा होईल, तुमच्या वाचेवर होईल, तुमच्या राहणीमानावर होईल, तुमच्या मानसिकतेवर होईल. म्हणजे हे जे चिंतन आहे, हे जे चिंतन तुम्ही करत आहे तुमच्या शरीराचा डेव्हलपमेंट आहे तुमच्या असं. आणि तुम्ही पूर्ण शरीराला कसं आहे की कंट्रोलिंग करून आहात, किंवा मला हे करायचं आहे ते करायचं आहे असं. तुमच्या हाताला माहिती आहे की तुम्हाला उठून इथं तोंड धुवायचा, ब्रश करायचा आहे, चहा बनवायचा, चहा प्यायचा आहे, पायाला समजून गेलं चिंता करता तुम्हाला तिथपर्यंत चालायचं आहे, जायचं आहे, करायचं आहे असं. ते तुमच्या पूर्ण बॉडीला माहिती पडलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. तर हे चिंतनाद्वारे ह्या सर्व गोष्टी साकार केल्या जातात. तर म्हणून हे चिंतन खूप महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकाने करायला पाहिजे. तुम्ही ध्यान करू नका, ते काय ते करतात तर ते करू नका, पण ध्यानाच्या जागेवर तुम्ही चिंतन करा. हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं ध्यानाचा परिणाम आहे आणि खूप छान परिणाम होतो हा आपल्या जीवनावर. तर भंतेजींनी हा जो पॉइंट घेतला, आमचं कालच या विषयावर बोलणं झालं शैलाचं माझं, आणि नकळत हा विषय निघाला. असं बोलता बोलता आम्ही एका कार्यक्रमाला भेटलो दोघी जणी आणि मग बसलो, तेव्हा आमचं चर्चा होते असं बसलो तर की आपल्या वर्गामध्ये काय झालं, काय पॉइंट आहे, काय नाही, असं यावर चर्चा होत असतात. मग ती तिचं पॉइंट मांडते, मी माझं पॉइंट मांडतो, असं असं करता करता मी एक शब्द म्हटला, शैला आपल्याला अधूनमधून की नाही तर भंतेजीने आर्य अष्टांगिक मार्ग जर घेतला की नाही 2-3 महिन्याच्या तर रिव्हिजन होऊन जातं. आणि ज्या लेडीज समजा ते त्याच्यावर दुर्लक्ष झालं असेल तर त्यांना ती गोष्ट उजागर होईल, उजळणी होईल त्या गोष्टीची, असं पुन्हा पुन्हा त्या गोष्टी माहिती पडतील असं. तर म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग पाहायला पाहिजे. हे काल झालं, काल बोलणं झालं आमचं, 8 वाजेपर्यंत चर्चा झाली आमची. आम्ही घरी गेलो, सकाळी जेव्हा आलं तर आल्याबरोबर एंट्री झाली आणि भंतेजी सर बोलता बोलता एकदम लक्ष गेलं माझं बोर्ड आर्य अष्टांगिक मार्ग. मला इतका आनंद झाला की काल आपल्या मनामध्ये ती गोष्ट आली चिंतनात आणि आज तो बोर्डवर साकार झालं असं. म्हणून खूप आनंद वाटला आणि मग मी पूर्ण जवळ आली, पूर्ण वाचून घेतलं आणि जाऊन बसून गेली तिथे. खूप छान विषय. तर म्हणून ते अधामधामध्ये म्हणजे कसं आपण दैनंदिन जीवनात मी भगिनींना असं नाही म्हणत की हे सर्व तुम्ही आठवणीतच ठेवायला पाहिजे. अरे आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत आपल्याला. समस्या कोणाला नाही, मला आहेत, तुम्हाला सर्वांना नाही, समस्या आहेत. समस्या आहेत म्हणूनच आपल्याला या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष होते. म्हणून हे जे अधामधातून असं रिव्हिजन झालं तर आपल्या लक्षात ती गोष्ट येईल आणि कुठेतरी हे पंचशील मध्ये एखाद्या शिलांवर जर आपला भार नसेल, समजा 2 शिल आपण खूप नेहमी रटत असो, होत असेल आपल्या हातून कृती, आता हे म्हणायची गरज नाही, हे तर तुम्हाला समजलं की कृती करायची आहे, याला रोज रोज म्हणायचे काही कामच नाही आहे, ते कृतीत उतरवायचं. समजा एखाद्या कृतीमधून हे चुकत असेल तर आपल्याला तो रिव्हिजन होईल, अरे मला हे 5 शील बिलकुल जोडाक्षरासारखे कंटिन्यू करायचे आहेत असं. तर हे लक्षात येईल. तसंच आर्य अष्टांगिक मार्गावर सुद्धा भर होत राहील आणि आपल्याला परत परत, आणि समजा आपण कुठे गेलो. आज के क्लास में भंते राहुल बोधी जी ने जो आपको बताया कि धम्म का मूल सिद्धांत, उस विषय पर आपके सामने जो बात रखी थी उसमें उन्होंने पंचशील के बारे में बताया था. पंचशील 5 प्रिंसिपल इज द पाथ ऑफ प्योरिटी. जैसे बाबा साहब कहते हैं कि 5 प्रिंसिपल्स इज द पाथ ऑफ प्योरिटी, यानी हमारा जीवन निर्मल बनाना है, हमारा जीवन पवित्र बनाना है, तो उसके लिए ये 5 शील है, प्रिंसिपल्स है, तत्व है, सिर्फ शील नहीं, ये तत्व है. उसको आप अपने जीवन में उतारिए. तो अगर आप अपने जीवन में ये 5 शीलों को उतारेंगे, अपने जीवन में आचरण में लाएंगे उसको, तो तुम्हारा जीवन पवित्र हो जाएगा. जीवन पवित्र हो जाएगा. तुम्हारे जीवन के साथ में परिवार में पवित्रता निर्माण होगी और उसके साथ में समाज में भी पवित्रता निर्माण हो जाएगी. एक
एक दुकानदार का उदाहरण लीजिए। एक दुकानदार पूरा नागपुर में फेमस है कि उसके पास जाओ तो चीज का भाव बरोबर रहता है, कोई बढ़ा के बताता नहीं, और उसके पास वो चीज अच्छी रहती है, बहुत बढ़िया चीज देते, वो कोई डुप्लीकेट माल कभी देता नहीं। तो उसने एक शील का पालन किया। एक शील का पालन करने के वजह से, सिर्फ एक शील का पालन करने के वजह से उसका दुकान पवित्र हो गया, और लोग दूर दूर से उसके दुकान में जाकर अपनी चीज लेने के लिए दूर दूर से जा रहे, क्योंकि उनको उनके ऊपर भरोसा निर्माण हुआ, एक विश्वास निर्माण हुआ, एक ईमानदारी का जीवन जीने का आभास निर्माण हुआ कि नहीं, वहां जाने के बाद में आदमी को फंसता नहीं। ईमानदारी, विश्वास, तो उसकी उन्नति हो गई, वो आगे पवित्र बना, इसलिए उसकी उन्नति हुई। इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी ने जो हमें 22 प्रतिज्ञा दी, 22 प्रतिज्ञा दी, इसका मतलब सील से भी आगे बढ़ के, प्रतिज्ञा जो होती है वो सील से भी आगे बढ़ के होती है। सील का मतलब होता है परिस्थिति के अनुसार उसका पालन करना, उसको बोलते सील। नियम बोले तो कोई भी हालत में उसको पालन करना है, उसको बोलते रूल्स। प्रिंसिपल एंड रूल्स, उसमें दोनों में फर्क है। और प्रतिज्ञा बोले तो बिल्कुल ओम, यानी मुझे करना ही है प्रतिज्ञा, चाहे कुछ भी हो, मुझे उसका पालन करना ही है। तो बाबा साहब ने जो 22 प्रतिज्ञा बनाई, उस 22 प्रतिज्ञा में उन्होंने 5 शील को उन्होंने जगा दिया। 22 प्रतिज्ञा में 5 शील को जगा दिया। तो पहला शील उन्होंने ये नहीं दिया बाबा साहब ने 22 प्रतिज्ञा में, किसी को हताहत करना, हाथ करना, ये नहीं दिया। बाबा साहब ने 22 प्रतिज्ञा में ये बोला कि मैं प्राणी मात्रा का लालन पालन करूंगा, मैं हिंसा नहीं करूंगा, ऐसा नहीं बोला बाबा साहब ने 22 प्रतिज्ञा देते समय। आप पढ़ लो फिर से, कि उनका उद्देश्य ये था कि अगर तुम हर एक पर प्यार करोगे, मैत्री करोगे, तो हिंसा का भाव तुम्हारे मन में पैदा ही नहीं होगा। जब कोई भी छोटी सी चीज पर अगर प्यार करते हो, तो उसको थोड़ा भी किसी ने कुछ गड़बड़ किया, थोड़ी टूट भी गई चीज, तो आदमी को बुरा लगता है, क्योंकि उसमें अपना प्यार रहता, प्रेम रहता, मैत्री भावना रहती है। तो उसी प्रकार ये 5 शील हमारे लिए जीवन के लिए आदर्श है। उसको क्या बोला कि अच्छे जीवन के, जो अच्छा आदर्श जीवन के ये 5 शील हमारे मापदंड है। इट इज द स्टैंडर्ड्स ऑफ आवर गुड लाइफ, प्योर लाइफ। ये स्टैंडर्ड है, मापदंड है हमारे जीवन, हम कैसे जीते हैं, किस तरह से जीते हैं, उसको अगर हमने मापना है तो 5 शीलों से मापना चाहिए। अच्छाई के ये मापदंड है कि अगर 5 शील में एक शील टूटते हैं तो कहीं ना कहीं हम कमजोर हैं। अगर 5 शीलों का पालन पूरी तरह से करते हैं तो हमारा जीवन अच्छी तरह से जी रहे हैं। इसलिए ये पंचशील का हमारे लिए बहुत महत्व है। लेकिन क्या हुआ कि जब मूर्ति पूजा बढ़ती है तो मूर्ति पूजा करना ये अपना आचरण का हिस्सा बन जाता है। मैं आज मोमबत्ती लगाया, अगरबत्ती लगाया है, मैंने 5 शील
के सामने पंचशील लिया, मूर्ति के सामने त्रिशरण पंचशील लिया, वंदना लिया, ये एक कर्म का हिस्सा हो गया। लेकिन तुम्हारा जीवन आदर्श बनाना है तो 5 शील का पालन करना ही पड़ेगा, ये प्रतिज्ञा हम नहीं लेते। अगर 60 साल हो गए, 70 साल हो गए, हमारे समाज ने अगर 5 शील, सिर्फ 5 शील का पालन करने की प्रतिज्ञा अगर लेते तो आज हमारे घर में कभी झगड़ा नहीं दिखता, कभी कलह नहीं दिखता, कभी किसी से कुछ भी, एक अच्छी तरह से हर एक घर में पवित्रता दिखती थी, हमारा समाज पवित्र बनता था। इसलिए आज भी जो परिस्थिति निर्माण हो रही है, आज के परिस्थिति में, वर्तमान स्थिति में, आज वर्तमान स्थिति में जो क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया, जब कोई क्रिया करता है, एक्शन करता है, तो उसके ऊपर रिएक्शन आती है, एक्शन रिएक्शन होती है। तो आज समाज में जो हमारे विरोधक क्या कर रहे हैं, वो एक्शन कर रहे हैं और हम लोग रिएक्शन दे रहे हैं। वो एक्शन कर रहे हैं, हम रिएक्शन कर रहे हैं। तो जब वो एक्शन करते, कृति करते हैं, तो उसके पीछे उनका बहुत बड़ी चाल रहती है, षड्यंत्र रहता है। और वो चाहते कि हम एक्शन करते हैं तो लोग रिएक्शन दे, लोग उसके रिएक्ट हो। जैसे अभी आज का मोर्चा था, आज का मोर्चा था अनुसूचित जाति में उपवर्गीकरण, जो नियम बनाए हैं, अभी लागू नहीं हुआ, वो नियम पारित नहीं हुआ, अभी लागू नहीं हुआ, लेकिन उन्होंने काम शुरू कर दिया और अपने लोगों का रिएक्शन शुरू हो गया। और वो चाहते हैं, कौन चाहते हैं, हमारे विरोधक नहीं है। ये उपवर्गीकरण का नियम कहां से बना, सुप्रीम कोर्ट से बना, पास हुआ, ये सुप्रीम कोर्ट से पास हुआ। और ये किसने किया, भूषण गवई ने किया, जो अपना आदमी है। जैसा सुप्रीम कोर्ट में जज बना तो उसका पहला काम उसने यही किया कि उसको उपवर्गीकरण का जो निर्णय लिया और पास किया उसने। ये सुप्रीम कोर्ट से पास हुआ। अब सुप्रीम कोर्ट के पास होने के बाद में इसका निराकरण तुम्हारे रोड पे है या सुप्रीम कोर्ट में है, उसका सोल्यूशन क्या है? जहां पे पास हुआ, जहां पे निर्माण हुआ, वहीं उनको तोड़ना पड़ेगा ना तुमको। लेकिन लोग क्या करते हैं कि लोगों को समझ में नहीं आ रहा ना कि रिएक्शन और एक्शन क्या होती है। उन्होंने वो किस लिए मुद्दा उठाया, दूसरे मुद्दे दबाने के लिए एक मुद्दा उपस्थित करते वो, और वो मुद्दा उछालते तो लोग फिर प्रतिक्रिया देते। अभी जैसे ये एरोप्लेन के एक्सीडेंट में मर गया अपना जो पवार, अजित पवार, अब उसका मुद्दा उठा था, फिर अशोक खरात का मुद्दा उठ गया तो वो मुद्दा दब गया, है कि नहीं? तो ऐसे हम प्रतिक्रिया देते रहते और जो ओरिजिनल मुद्दे रहते वो दब जाते। तो जो जैसे सुप्रीम कोर्ट का जो निकाल है महाबोधि विहार का, वो निकाल कहाँ लगेगा? सुप्रीम कोर्ट में लगेगा, क्योंकि केस कहाँ है? सुप्रीम कोर्ट में है। और हम कहाँ लड़ रहे? रास्ते पे आ रहे हैं। हम लोगों को रास्ते पे लाने वाले लोग दूसरे हैं। वो अपना नाम लिखाएंगे, वो अपना फोटो छपाएंगे, अपना नाम वो, और वो दूसरे लोगों को दिखाएंगे, देखो हमने इतने लोगों का मोर्चा लाया, इतना ये लाया। लेकिन उससे जो परिणाम निकलता है
काज एंड इफेक्ट जो बोलते हैं, परिणाम जो निकलता है, वो परिणाम अपने लिए नुकसानदायक है। जो चीज जहां पे करना है, जैसे करना है वैसे ही करना चाहिए। तुम सुप्रीम कोर्ट में जाओ, एक अच्छा वकील बनाओ। एक अच्छा वकील एक केस के करोड़ रुपए लेता है। तुम एक एक आदमी से अगर 100 रुपए भी लेंगे तो उसको 1 करोड़ देना कोई बड़ी बात नहीं है, रास्ते पे आने की कोई जरूरत नहीं। और वो ऐसे सुप्रीम कोर्ट में वकील है, ऐसे बड़े बड़े वकील है कि एक दो हियरिंग में स्टैंड होते हैं, 1 करोड़ रुपया लेते, लेकिन एक बार स्टैंड हो गए सुप्रीम कोर्ट में तो केस जीत के लाते हैं। तो वो सॉल्यूशन है। अब इसमें ये जो वर्गीकरण का सॉल्यूशन है, इसमें इतना सॉल्यूशन है, हर एक को मालूम है उसका सॉल्यूशन क्या है कि तुमने जो सर्वे किया वो सिर्फ एक जाति का सर्वे किया, जो 59 जातियां आती है उनका सर्वे तुमने किया नहीं। उन्होंने सर्वे किसका किया? जो शेड्यूल कास्ट में जो महार जाति है उसका सर्वे किया उसने, पूरे देश में सर्वे किया कि ये जो महार जाति है, जैसे जो पंजाब में दूसरी जाति है, जो कुछ जाति शेड्यूल कास्ट के जातियों में एक दो जाति जो रहती, जैसे तो आप जाओगे यूपी में तो जाटा हुआ है, वो आगे है सब जातियों से। आप वहां जाओगे तो वाल्मीकि आगे है। तो ऐसे जाति जो आगे जो लोग है, जो उन जातियों में जिनका सुधार हुआ, जिनका जो पढ़ाई में आगे है, एजुकेशन में आगे है, जो